कृपया आपण सर्वांनी त्वरित समालोचन कक्षामध्ये यायचं आहे। ज्या खेळाडूंची ज्या संघ नायकांची नावं घेतलेली आहेत आमच्या अध्यक्षांनी त्यांनी लगेच रिपोर्टिंग करायचे। ऋतिक माळी याला सन्मानित आपण करणार आहोत। मॅच ऑन। आजच्या दिवसामधील दुसरं अर्धशतक ज्याचं आपण पाहिलं। आपण कुठे असाल तर आपण लगेच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे। पहिला बॉल राईट आर्म राउंड विकेट बघूया। राज सुंदर फटका फ्लिकचा। इथे मात्र पहिला चेंडू आणि चेंडूवर केलाय प्रहार। चेंडूला पाठवले सीमा पार आणि आलाय हा जीपीएल दणदणीत चौकार। नाही म्हणून माळावरच्या चाफ्याचं काही अडलं नाही। शेवटी पानांनी साथ सोडली पण पठ्ठ्यानं बहरनं सोडलं नाही। ग्राउंड जरी बदलला तरी प्रेक्षकांची स्पर्धा आणि इथे या स्पर्धेवर असणारं प्रेम काही कमी झालं नाही। पहिल्या चेंडूवर चौकार आला आणि त्यानंतर शिवरायांचा छावा आणि या आल्यात 6 धावा। अप्रतिम फटका हितेशच्या बॅट मधून सलगचा हा दुसरा धमाका षटकार। स्थान जरी बदललं ज्या पद्धतीने रतनबुवा स्पर्धेला प्रेक्षकांची प्रचंड गर्दी असते त्याच पद्धतीने ग्रामीण प्रीमियर लीगच्या या 6व्या पर्वामध्ये अक्षरशः प्रेक्षकांची तुडुंब गर्दी मैदानाच्या चौफेर आपण पाहतोय। जिथे सावली आहे अतिसर तिथे मैदानावर प्रेक्षकांची इथे आपल्याला गर्दी बघायला मिळते। इथे मात्र कमबॅक केले गोलंदाजानं राज दुर्गावले। पहिल्या 2 चेंडूवर त्यांनी सांगितलंय की पहिले 2 चेंडू तुमचे होते। आपण बघतोय शर्वी एंटरप्राइजेस वांगणी या संघाची फलंदाजी आपण पाहतोय आणि ओम 11 पळस या संघाची गोलंदाजी। इथे मात्र चांगला बॉल ड्रिफ्ट केलाय समोरच्या दिशेने मिड ऑनला। अगदी तंतोतंत क्षेत्ररक्षण ओम 11 पळस या संघाचा आपण पाहतोय। लढाईला आता सुरुवात झालेली आहे कारण बघा ज्यावेळी प्रीमियर लीग मध्ये अंतिम दिवसाकडे दादा तुम्ही वाटचाल करता अशा वेळी संघर्षाची धार वाढते आणि ग्रामीण प्रीमियर लीगला पैशांचा पाऊस आपण दरवर्षी पाहतो आणि मी पहिल्यांदाच पाहतोय की एवढ्या भव्य ट्रॉफीज आणि प्रत्येक खेळाडूला मोस्ट इमर्जिंग प्लेयर, टॅलेंटिंग प्लेयर, पब्लिक किंग, सिक्सर किंग एवढ्या बक्षीस रायगड मध्ये प्रथमच आपण पाहतोय प्रीमियर लीगच्या निमित्ताने। इथे मात्र LBW चा अपील। विनोद स्ट्राइक रेंजला पहिलाच बॉल तो फेस करत असताना ICCच्या 42 लॉ मध्ये आपण पाहतोय धावसंख्या स्थिर ती म्हणजे 11 या आकड्यावर। ऋतिक माळी यांना विनंती आहे की मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार आपण स्वीकारण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे। निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी या जाणत्या राजाला वंदन करून आजच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात आपण केली आणि दुसऱ्या दिवसाची पहिली धमाकेदार सुरुवात केली ती म्हणजे विकास जाधव याच्या नाबाद 70 धावा। तदनंतर दुसऱ्या सामन्यामध्ये ऋतिक माळीने केलेला कमबॅक 52 धावा आणि आता हितेशचे 2 मोठे फटके। पहिले षटक समाप्त, धावफलकावर धावा आल्यात 11 आणि आपण वळूया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आमचे आतिश सर जॉईन होतील।
धन्यवाद. सुभाष दादा मडवी यांना विनंती करतो. सुभाष दादा, आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब आहे तो ऋतिक मालेसाठी देण्यासाठी विनंती करतोय. जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळाला. ऋतिक माली यानं दाखवलं 2022 मध्ये अर्धशतक, 2023 मध्ये अर्धशतक आणि 2024 मध्ये सातत्यपूर्ण खेळ आपल्याला पाहायला मिळाला तो ऋतिक माली यानं. आणि निश्चितच या स्पर्धेमध्ये अबाधित राहण्यासाठी हा महत्त्वाचा एक सामना होता. ऋतिक माली, जेव्हा आपण आपला वैयक्तिक जो खेळ आहे तो चांगला होत असतो, परंतु संघ आपला 2022 असो 23 असो ग्रामीण प्रीमियर लीगच्या चषकावर अजूनही तुझं नाव नाही आहे. ती मनात असणारी खंत आहे का, काय म्हणाल आता 2024 मध्ये ही चॅम्पियन होणार का तुम्ही? नक्कीच खंत आहे मनामध्ये, कारण का चॅम्पियन नाही ठरलोय अजूनपर्यंत, परंतु नक्कीच विजयाकडे जाण्याचा प्रयत्न आम्ही करू. आणि तू ओपनच्या टुर्नामेंटमध्ये चांगला परफॉर्मन्स होत असतो आणि तुला चांगल्या चांगल्या संधी येत असतात आणि त्या संधीचं तू सोन्यामध्ये रूपांतर करत असतो. तर आपल्या ग्रामीण क्रिकेटच्या खेळाडूंना काय सांगशील, काय मार्गदर्शन करशील की ते मोठ्या प्लॅटफॉर्मला जाऊन तुझ्यासारखा चांगला प्रदर्शन करतील, असं एक त्यांना एक मार्गदर्शन? नक्कीच मी प्रत्येक वेळी माझ्या संघामध्ये जेव्हा खेळाडू येतात तेव्हा मी त्यांना सांगत असतो की जिंकणं आणि हारणं हे आपल्या हातात असतो, परंतु एक लक फॅक्टरसुद्धा ठरतो. परंतु जर जिंकण्यासाठी जर आपण खेळलो तर नक्कीच पुढे जाऊ शकत नाही. माझ्या टीमसाठी मी कसा खेळतोय, मला जिंकवायचं आहे, माझ्याकडून जिंकवायचं आहे, मी जिंकवीन माझ्या संघाला, हा जर मोटिवेशन जर घेऊन खेळलो तर नक्कीच एक टीमचा चांगला खेळ होतो. आणि प्रत्येकाचा जर एफर्ट लागला तर नक्कीच चॅम्पियन ठरण्यामध्ये कोणी हात पकडू शकत नाही, माझं तर म्हणणं म्हणजे असं असतो. म्हणून जर एक जीव लावून जर खेळलो तर नक्कीच विजयाकडे जाण्याचा प्रयत्न. आणि एक मोठा प्लॅटफॉर्म ग्रामीण प्रीमियर लीग हा नक्कीच मोठा प्लॅटफॉर्म असतो. आणि खेळाडू म्हणजे आज जर ग्राउंड बघितला तर नक्कीच एक चांगला प्लॅटफॉर्म भेटला ग्रामीण क्रिकेट संघ म्हणजे मंडळाला, तर वेलशेत ग्राउंड म्हणजे वेलशेत ग्रामस्थांचा सुद्धा मी धन्यवाद मानेन. धन्यवाद ऋतिक माली, ऑल द बेस्ट. तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि घेऊन जातोय कॉमेंटर बॉक्समध्ये. धन्यवाद आतिश सर. ओम 11 पळस संघाची गोलंदाजी, इथे मात्र शरू एंटरप्राइजेस वांगणी संघाची फलंदाजी पाहतोय आपण. धावसंख्या त्या म्हणजे विराट कोहलीचा जर्सी नंबर 18. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे की विराट कोहली यांच्या हॅलो 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 विराट कोहली यांच्या वडिलांचं म्हणजे प्रेम कोहली यांचं निधन झाल्यानंतर अंत्यसंस्कार करून सुद्धा विराट कोहली दिल्लीसाठी 4 दिवसाचा टेस्ट मॅच खेळला होता आणि शतक सुद्धा झळकावलं होतं. तीच कमिटमेंट ऋतिक माळीच्या स्पीच मध्ये अतिशय आपण पाहिली. अगदी छान तुम्ही त्यांचा नामोल्लेख केला आणि इतिहासामध्ये तुम्ही त्याला डोकावलत, कारण इतिहासामधून शिकाल तरच उद्याचं भविष्य तुम्ही घडवू शकता. धावसंख्या 21 या आकड्यावर काय म्हणाल? बिनबाद 21 अतिशय एक चांगली सुरुवात म्हणावी आणि आज सुंदर फटका, काय सुरेख फटका येतोय. पहिला षटकार येतोय लॉंगाफोर. एक चांगली दमदार सुरुवात म्हणावी लागेल. काऊ कॉर्नर या दिशेने षटकार येत आहेत, परंतु या जीपीएल चा पहिला षटकार आलाय लॉंग ऑफ मधून. आणि एक चांगली एक आपल्याला टेलिकास्ट सांगतात ते म्हणजे आपले वैभवजी हरपाल, आकेशजी हरपाल, ऋतिकजी भोपी. इथे मात्र धावसंख्येला गवसनी धावसंख्या 27 या आकड्यावर 27 ऑन द बोर्ड विथआउट लॉस. इथे मात्र पुन्हा एकदा बराच काळ उंच लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, मात्र तो पाहिला, तो आला, त्याने पाहिलं आणि त्याने जिंकला. आणि इथे मात्र सलग 2 बॉल मध्ये ठोकतोय सलगचे 2 षटकार.
आणि हा जो विनोद बुरुंकर आहे तो व्ही शेप मध्ये खेळणारा खेळाडू आहे. जर त्याचे जर शॉट पाहिलेत ना तर व्ही शॉट मध्ये एक लॉंग ऑफ आणि एक लॉंग ऑन. काय फटकेबाजी करतोय विनोद बुरुंकर मॅन फ्रॉम कोलकाता. सर्वात पुन्हा एकदा पॉइंटच्या क्षेत्रामध्ये जातो चेंडू सीमारेषा पलीकडे. एक अप्रतिम बहरदार खेळ विनोद बुरुंकरच्या बॅटिंगमधून निघालेला हा चौका. कालच्या दिवसामध्ये आतिशर आपण पाहिले त्याला मॅन ऑफ द मॅच मिळाली होती आणि दोन समोरच्या दिशेने खेळले आणि त्याच्यानंतर एक अप्रतिम स्क्वेअर कट आपण पाहिला. शरीर एंटरप्राइजेस वांगणीचे आदरणीय एकनाथ ठाकूर नक्कीच आनंदित असतील की आपल्या फलंदाजांच्या बहारदार कामगिरीमुळे धावसंख्या धावफलकावर 37 विदाउट लॉस 37 धावा. इथे मात्र अमरवर आक्रमण केले राईट आर्म राऊंड विकेट. इथे मात्र ब्लॉक हॉल बॉल समोरच्या दिशेने ड्रिफ्ट केला आहे. लॉंग ऑफ मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाईल आणि षटक समाप्तीची घोषणा आपण इथे पाहतोय. ओम 11 पळस म्हणजे आदरणीय चंद्रकांत शेठ भालेकर साहेबांचा हा संघ पाहतोय आणि आजच्या दिवसामधील ही तिसरी लढत. मगाची प्रेक्षणीय सामना ज्याची दखल संपूर्ण प्रिंट मीडियाने सुद्धा घेतली आणि काल जे आपल्या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा झाला त्या सोहळ्याची बातमी दैनिक सागर दैनिक रायगड टाइम्स मध्ये आपल्याला आज पाहायला मिळाली आणि तेच यश आपल्याला बघायला मिळते. गेली अनेक वर्ष जी ज्येष्ठ प्रेक्षक असतात ते प्रेक्षक अतिसर बघा प्रेक्षकांशिवाय कोणती स्पर्धा नसते. एक चांगलं वाक्य लिहून ठेवलेलं आहे. गळा नसेल ती कोकिला नाही, डोळे नसतील ती नागिण नाही, दात नसतील ती वाघीण नाही आणि जिथे प्रेक्षक नसतील ती क्रिकेटची स्पर्धाच नाही. आणि अशा ज्येष्ठ खेळाडूंचा गेली अनेक वर्ष क्रिकेट प्रेमी ग्रुप तर्फे सन्मान केला जातोय. धावसंख्या धावफलकावर 38 या आकड्यावर आली आहे आणि क्रिकेट प्रेमी आमचे जे मित्र परिवार आहे त्यांच्या माध्यमातून सर्व ज्येष्ठ प्रेक्षकांचा दरवर्षी सन्मान केला जातो आणि एक वेगळी संकल्पना. मी ज्यावेळी पालीमध्ये जाईन आणि आजच ऑप्शन सुद्धा आहे त्यावेळी नक्कीच या आपल्या स्पर्धेचा उल्लेख करेन जेणेकरून या सगळ्या चांगल्या चांगल्या प्रीमियर लीग मध्ये चांगली संकल्पना अतिशय जोपासणं महत्वाचं आहे. निश्चित दरवर्षी ही ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या मार्फत ग्रामीण प्रीमियर लीग होत असते आणि पाहुण्यांचं स्वागत कसं असतं कसं करायचं असतं आणि समालोचकांचं आदर हे कसं करायचं असतं, त्यांची जेवणाची सोय कशी करायची असते, प्रेक्षकांना कसं मंत्रमुग्ध करायचं असतं, त्यांचं नियोजन आयोजन हे एक दमदार असतं. दरवर्षी ही कमिटी चांगल्या प्रकारे आयोजन करत असते. या सरम्यान पुन्हा एकदा भिरकावून दिलाय एक दिमागदार फटका 7 धावांसाठी. थँक्यू प्रणीत वर हल्ला बोल करतोय आज विनोद बुरुंकर. मला वाटते घरून सेट होऊन आलेला आहे. त्याला चेंडू हा फुटबॉल सारखा दिसत आहे. काय फटकेबाजी करतोय एक अफलातून फटके. पुन्हा एकदा पॉइंटच्या रिझन मध्ये चेंडू हा तिकडे अमर होता. झेल होऊ शकला असता. चांगला प्रयत्न होता. चांगला अटेम होता. आणि चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय विनोद बुरुंकर. एक्झिबिशन मॅच मध्ये नक्कीच त्यांना संधी मिळाली नाही आणि त्याची कुठेतरी भरपाई ते काढतायत. अक्षरशः तुटून पडलेत. जवळपास आपण बघतोय 25 या वैयक्तिक धावसंख्या खेळतोय. धावसंख्या धावफलकावर 46 या आकड्यावर. परत एकदा हाफ पिच बॉल हुक केलाय. टोला बॉल लागलाय. चेंडू जातो लॉंग स्टॉप रिजन मध्ये. चेंडू थांबणार नाही. विनोद बुरुंकर थांबणार नाही. ग्रामीण प्रीमियर लीग थांबणार नाही आणि हा जल्लोष सुद्धा थांबणार नाही. आलाय चौकार डीजे.
धन्यवाद नागोटना कबड्डी असोसिएशनचे संस्थापक नागोटना कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष पंकजी चौके येथे उपस्थित होते। दरवर्षी ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये सदिच्छा भेट देण्यासाठी दरवर्षी उपलब्ध होत असतात असे एक क्रिकेटर आहेत, कबड्डीपटू आहेत, असे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व बॉलिंग असो फलंदाजी असो क्षेत्ररक्षण असो त्याच्यामध्ये त्यांना अजूनही महारत आहे, अजूनही ते मैदानामध्ये आपल्या कुर्या संघाकडून खेळत असतात असे एक जबरदस्त व्यक्तिमत्व पंकज दादा चौके यांचं इथे स्वागत होतं। खरंच अगदी चतुरस्थ व्यक्तिमत्व पंकज दादांचं, दोन्हीही खेळाडू दादा आहेत ते। इथे मात्र बराच काळ बाहेर पाठलाग नक्कीच केला होता, विनोदने पंचांनी दंडित केलंय। एक चांगली संकल्पना इथे पाहतो, एक सुंदर क्रीडांगण। आपल्याला ह्या क्रीडांगणाला पाहिलं की धर्मशालाचं मैदान आठवते, जगातील सगळ्यात उंचीवरील मैदान ते म्हणजे धर्मशाला। पहिला बॉल टाकला होता ते म्हणजे बॉम्बे जिमखाना या मैदानावर पहिली मॅच खेळली मद्रासच्या ग्राउंडवर, पहिलं सगळ्यात मोठं ग्राउंड एमसीजीचं, आणि त्यानंतर आता मोटेरोचं अहमदाबादचं मैदान ईडन गार्डन सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीला असलेलं 94,000 प्रेक्षकांची संख्या सामावणारा ते ग्राउंड मुंबईमध्ये बेब्रॉन आहे, मुंबईमध्ये वानखेडे आहे, एमसीजी आहे, शरद पवार स्टेडियम आहे, असे छोटे छोटे आणि मोठे मोठे स्टेडियम पाहतोय। जवळपास 45 आंतरराष्ट्रीय स्टेडियम या भारतामध्ये आपण पाहतोय, आणि त्यालाच तोडीस तोड हे आई जाखमाता क्रीडांगण वेलचेचं मैदान, आणि त्यामध्ये रंगणारी ही ग्रामीण प्रीमियर लीगची ही स्पर्धा। शरयू एंटरप्राइजेस वांगणीची फलंदाजी, दोन्ही फलंदाज अद्याप नाबाद आहेत। टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने कव्हर स्टू खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे आणि पहिला धक्का बसतोय विनोद बुरुमकरच्या रूपात, पहिलं यश मिळतंय ओम 11 पळस या संघाला। डीजे धन्यवाद। अगदी 50 धावा इथे धावफलकावर अंकित झाल्यात। वो भरा नहीं है भावों से बहती जिसमें रसधार नहीं, वो हृदय नहीं वो पत्थर है जिसमें स्वदेश का प्यार नहीं। डीजे मास्टर च्या माध्यमातून हे सुंदर भारतीय भारत मातेचं गीत आपण अतिशय पाहिलं, आणि धावसंख्या 15+ च्या सरासरी 45 आकड्यावर गेली आहे, आणि आता मात्र कसरत करावी लागेल ओम 11 पळस संघाच्या शेवटच्या डेथ ओव्हर घेऊन येणाऱ्या गोलंदाजाला। धावसंख्या 50, 3 षटकांखेर धावसंख्या 50 झाली आणि निलेश सर जी ही मॅच आहे ती मॅच आहे ती डू और डाय, करो या मरो सिच्युएशन मध्ये आहे, जिंकू किंवा मरू। म्हणजे या स्पर्धेमध्ये जर आपलं अस्तित्व जर टिकवायचं असेल, आपलं अस्तित्व जर जिवंत ठेवायचं असेल, तर हा सामना दोन्ही संघासाठी निर्णायक आहे, आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 50 धावा झाली। शेवटचं षटक आहे, जर आपण शेवटचं षटक डेथ ओव्हर, इथे मात्र हाणामारीचं षटक आहे। धावसंख्या 50, 30 यार्ड मध्ये 4 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय। पहिलाच बॉल उडवलाय आणि थेट लॉंग स्टॉप रिजन मध्ये जो शॉट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक होता तो फक्त पाहत राहिला, आणि पहिला चौकारची नोंद इथे मात्र फलंदाजी करणारे हितेशच्या बॅटमधून पहिला चौकार। धावसंख्या 1 बाद 54। मला इथे आठवतंय, अनंत मुच्या ध्येय शक्ती अनंत मुच्या आशा, किनारा तुला पामराला। किनारा सागराला आहे, माणसाच्या इच्छा शक्तीला नाही। इथे मात्र परत एकदा शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न, मात्र आता हितेशला परतावं लागेल, आणि इथे मात्र चांगला झेल टिपला शॉट फाईन लेग मध्ये ओम 11 पळस संघासाठी हे दुसरं यश, आणि दोनही सलामीवीर अतिशय इथे मैदानाच्या बाहेर। हितेश 24 धावसंख्येवर बाद झालाय आणि विनोद हा 29 धावसंख्येवर बाद झालाय। 2 गडी बाद, धावसंख्या धावफलकावर 54। धन्यवाद।
जबरदस्त सलामीची जोडी आहे आणि अतिशय चांगली सुरुवात दिली. 24 आणि 29 हितेश कासार 24 आणि विनोद मुरुमकर 29. आता मात्र मॅच फिनिशर येतोय परेश मात्रे आणि फ्रॉम बाहेर शिव एक धडाकेबाज गोलंदाज चांगला आणि एका धावेवर मात्र इथे समाधान झालं. एका धावेने धावसंख्या मात्र झाली 55. ओम 11 संघाचे संघ मालक आहेत चंद्रकांत भालेकर यांचे चिरंजीव आहेत ओम आणि आपल्या संघाचं नाव या खेळाडूच्या नावाने आहे असा हा संघ मालकांचा चिरंजीव आहे ओम चंद्रकांत भालेकर. एक चांगली गोलंदाजी करताना दिसतोय आपल्या संघासाठी जी नीड्स आहे ती नीड्स पूर्ण करताना दिसतोय. जबाबदारी खेळताना दिसतोय. सुंदर चेंडू पुन्हा एकदा सुंदर चेंडू पाहायला मिळाला आणि रनआउटच्या रूपामध्ये बाद होताना दिसतोय. धावसंख्या मित्रांनो, कायमच आलेल्या पाहुण्यांचा सन्मान हा अतिथी देवो भव या संकल्पनेतून आपण ग्रामीण प्रीमियर लीगच्या निमित्ताने करतोय आणि एक अष्टावधानी चतुरस्थ व्यक्तिमत्व असणारे आदरणीय पंकजदादा जवके साहेब यांचा इथे शुभ सन्मान आपण या करतोय. कीर्तीचा सुगंध, संघर्षाचा कीर्ती सुगंध इथे दरवळत असताना आपण पाहतोय. मित्रांनो, चंदनाप्रमाणे झिजल्याशिवाय आणि संघर्षाचा घाम गाळल्याशिवाय आपल्या व्यक्तिमत्वाला देव पण येत नाही आणि अतिशय उत्तम फिजिक सुद्धा आहे कबड्डीपटू असल्या कारणाने आदरणीय जवके साहेबांची आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय अध्यक्ष उपाध्यक्ष सगळ्यांच्या माध्यमातून GPL 2024 ची गोड आठवण साहेब तुम्ही आपण आलात आणि आपण या मंचाची शोभा वाढवली त्याबद्दल आपण मनपूर्वक कौतुक. आणि ओमला मिळते अतिसर अगदी एक चांगलं यश, एक चांगला झेल तिथे टिपलाय ते म्हणजे क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूने राज दुर्गावलेनं ओव्हर्स टू कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, मागच्या दिशेने पळून गेले आणि चांगला टिपला झेल आणि इथे संपलाय खेळाडूचा खेळ. मात्र आता शेवटच्या ओव्हरमध्ये कुठेतरी कमबॅक करतोय अतिसर ओम 11 पळस हा संघ. निश्चितच जर पाहिलं तर 3 षटकामध्ये 50 धावा झाल्या होत्या. त्यानंतर आपला संघ तडफडाखाली होता परंतु कुठलाही प्रेशर नाहीये. फक्त प्रेशर कुठलाही घ्यायचा नाहीये. आपल्याला जो आपला स्वाभाविक खेळ आहे तो खेळायचा आहे आणि तो निश्चितच त्याने खेळला आणि आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 5 धावा आणि 2 विकेट्स त्याने मिळवल्या. अतिशय सुंदर प्रकारची गोलंदाजी ही ओम याच्याकडून पाहायला मिळाली. ओहो, पुन्हा एकदा शेवटचा चेंडू होता, ब्लॉकर लाईनचा चेंडू होता, सॅटिक लाईनचा चेंडू होता. अतिशय सुंदर षटक मात्र इथे समाप्त करतोय ओम भालेकर. अतिशय सुंदर अप्रतिम गोलंदाजी ओम भालेकर यांच्याकडून. अगदी ज्या पद्धतीने आपण बघितलं सर की आशिष नेहरा हा डेथ ओव्हर स्पेशलिस्ट होता आणि भारतीय संघ ज्यावेळी T20 खेळायचा त्यावेळी शेवटच्या ओव्हरमध्ये हाणामारीच्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करण्याचं कसब आपण आशिष नेहराच्या माध्यमातून पाहिलं. जसप्रीत बुमराला पाहिलं. मात्र आपल्या संघासाठी आणि आपल्या वडिलांनी घेतलेल्या संघासाठी ओमने एक चांगली गोलंदाजी केली आणि 3 ओव्हरमध्ये 50 होत्या. शेवटच्या ओव्हरमध्ये एक आपण जर कॅच ड्रॉप बघितली तर फक्त 6 धावा आल्या आणि धावसंख्या 56 आणि 57 धावांचं टार्गेट आता असेल ओम 11 पळस या संघाच्या समोर. पुढील सामना स्वराज 11 वांगणी विरुद्ध निश्चय 11 PKR CKR पाटणसई या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण लगेचच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. प्रथम आपण फलंदाजी पाहिली ती म्हणजे शरीर एंटरप्राइजेस वांगणी संघाची. त्यांनी 56 धावा जमवल्या. त्यामध्ये पहिली सलामीच्या जोडीने केलेली मेहनत आणि त्यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये ओम भालेकरने केलेली चांगली कामगिरी. धावसंख्या 56 आणि 57चं टार्गेट असेल आता ओम 11 पळस या संघाला विजयासाठी. चला, स्वराज 11 वांगणी आणि निष्ठय 11 PKR CKR पाटणसई दोन्ही संघांनी वेळ न दवडता टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तत्पूर्वी आपण थांबूया आणि ऐकूया DJ मास्टरला. थँक्यू डीजे. याच दरम्यान
आभाळाला हात ज्यांचे त्यांनी जरा खाली यावे, मातीत जन्म ज्यांचा त्यांना जरा उचलून घ्यावे. आमचे सर्व संघमालक आणि आमचे सहकारी मूर्ती या सर्वांचं आपण अतिशय मनपूर्वक स्वागत करूया. ओम 11 प्लस संघाचा 12 प्रतिनिधी पाठवून द्यायचा. ओम 11 12 प्रतिनिधी आणि या पुढील जे सामने होणार आहे त्या सर्व संघाच्या संघ नायकांनी आणि व्यवस्थापकांनी लक्ष द्यायचं आहे की 12 प्रतिनिधी हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये कंपल्सरी द्यायचा आहे, नाहीतर मग 2 रनची पेनल्टी देण्यात येणार आहे. नोंद घ्यायचे, सर्वांनी लक्ष द्यायचं. जी अनाउन्समेंट होत आहे ती अनाउन्समेंट अशी आहे की जर 12 प्रतिनिधी उपलब्ध नसेल पहिला चेंडू पडण्याच्या अगोदर तर डायरेक्टली 2 धावांची पेनल्टी ही देण्यात येणार आहे. त्यामुळे ओम 11 प्लस या संघाचा 12 प्रतिनिधी फलंदाज पाठवून द्यायचा. फलंदाज 12 प्रतिनिधी ओम 11 आणि फलंदाज सुद्धा पाठवून द्यायचे आहेत. ओम 11 12 प्रतिनिधी आणि हा तिसरा आणि अंतिम पुकार असेल. जर नाही आला तर मग 2 रनची पेनल्टी लागणार आहे. आणि 56 धावा 57 धावांचा टार्गेट दिलाय. 56 धावा केलेल्या आहेत आणि 57 धावा या बनवायच्या आहेत त्या ओम 11 प्लस या संघाला. आयुष्यात सगळं हरला तरी चालेल, फक्त हिम्मत हरायची नाही, कारण हिम्मत आपल्यालाच शून्यातून उभं करेल आणि चालायला भाग पडेल त्या यशाच्या शिखरापर्यंत. त्यामुळे आज कुठला खेळाडू हिम्मत करतोय आणि आपल्या संघाला किंमत देतोय ती या ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी. कारण हा सामना आहे तो डू ऑर डायचा आहे आणि डू ऑर डाय मध्ये आपल्याला करावं लागेल, लढावं लागेल. हो पहिला चेंडू येतोय, सुंदर चेंडू फॉरलाय प्रणय कदम याच्या मार्फत. एक अतिशय सुंदर चेंडू, एक प्रतिभाशाली गोलंदाज आहे हा, डावखुरा गोलंदाज आहे प्रणय कदम. बालाचे पाय पाळण्यात दिसतात आणि या बालाने निश्चितच रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये आपलं नाव मोठं केलं असा हा मॅन फ्रॉम घोडसईचा प्रणय कदम. पहिल्या चेंडूवर मात्र सुंदर सुरुवात केली आपल्या संघासाठी आणि जय म्हात्रे फसलाय. बॅटचा फ्लो पूर्णपणे खोलला नव्हता, चेंडू मात्र लागला, प्रॉपर टायमिंग झाला नाहीये आणि 2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध चेंडू पडला आणि धाव संख्या 1 ने वाढली. खाता मात्र ओपन केला, आपल्या संघाचा खाता ओपन केलाय तो म्हणजेच जय म्हात्रे यानं. राज सुरगावले ज्याने रोहा तालुका प्रीमियर लीग असोत, रायगड प्रीमियर लीग असोत, ग्रामीण प्रीमियर लीग असोत, प्लस प्रीमियर लीग असोत, या सर्व लीग मध्ये ज्यांनी आपलं प्रतिनिधित्व केलं असा हा एक जबरदस्त खेळाडू आहे मॅन फ्रॉम प्लसचा राज दुर्गावले. आणि राजचा हा फटका सीमारेषा चिरणार का? यस, दॅट इज अ मॅक्सिमम. 7 धावांसाठी हा फटका येतोय या राज दुर्गावले याच्या बॅटिंग मधून निघालेला हा पहिला घनघनाती स्ट्राईक निश्चितच आली आणि पहिल्या चेंडूवर मात्र एक नेत्रदीपक फटका पाहायला मिळाला. सुंदर फटका. धावसंख्या वाढवली, धावसंख्या जाऊन पोहोचली 57 या धावेवर. 7 या धावेवर. 57 चा टार्गेट आहे ना, 57 धावांचा टार्गेट आहे आणि 7 धावा या धाव फलकावर लागल्यात. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन प्रणय याच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते आणि आमचे आकडे तज्ञ अकेश हरपाल
एक सुंदर खेळावर असणारं प्रेम हे आपल्याला दिसत असतं. एक विकेट किपिंग मध्ये सुंदर काम पाहत असतात. त्यानंतर स्कोर रिपोर्टिंग मध्ये सुद्धा सुंदर प्रकारचं काम हे आकेश हरपाल यांच्या मार्फत पाहायला मिळत असतं. हो हो, आता मात्र गती परिवर्तन केलंय, आता मात्र पेस कमी केलंय. जर पाहिलं तर 4 चेंडू वेगवान चेंडू टाकलेत, परंतु 5वा चेंडू जो टाकला तो मात्र गती परिवर्तन केलं आणि सुंदर चेंडू टाकलाय. अजूनपर्यंत फलस संघाला त्याने अंकुश लावून ठेवलेला आहे. आहा, सुंदर षटक समाप्त होतोय. अप्रतिम सुरुवात म्हणावं गेलं. 57 धावांचं टार्गेट असताना मात्र पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्यात आणि जिद्द ठेवली, एक यशस्वी कामगिरी केली, एक चांगला स्पेल म्हणावं लागेल. आपल्या संघाला जी गरज होती ती गरज मात्र या गोलंदाजाने पूर्ण केली. आता उर्वरित 18 चेंडू येणं बाकी आहे आणि 50 धावांची गरज आहे. ज्याप्रमाणे ओम आला होता तेव्हा 50 धावा होत्या आणि शेवटच्या चेंडू षटकामध्ये 6 धावा त्याने खर्च केल्या. त्याचप्रमाणे आता मात्र 7 धावा फलकावर लागल्या आहेत आणि 3 षटकामध्ये 50 धावा ह्या जमवाव्या लागतील त्या ओम 11 प्लस या संघाला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आता मात्र येतोय प्रीतम जांभेकर. प्रीतम जांभेकर एक अतिशय चांगला ऑलराउंडर आहे. प्रीतम जांभेकर एक उदयनमुक्त खेळाडू आहे. या नव्या उमेदाचा हा खेळाडू आहे, नव्या जिद्दीचा खेळाडू आहे. त्याने निश्चितच स्वतःला सिद्ध केलाय. या ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये या 2 वर्षामध्ये त्याने आपल्या संघाकडून शिवतेज आंबोशी संघाकडून वेळोवेळी दमदार परफॉर्मन्स केलाय. असा हा दमदार खेळाडू येतोय गोलंदाजी मार्कवर. जय मात्रे, जय मात्रे अजूनही शांत आहे. जय मात्रेने मात्र आता लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये धाव संख्या झाली ती 8. प्रीतमचा सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, खोलवर लेनचा चेंडू. आहा, काय चेंडू पडलाय, काय चेंडू पडलाय. चेंडू पडल्यानंतर खालती राहिलाय, त्यामुळे राजला मात्र समजलं नाहीये आणि राज 4 लगातार डॉट चेंडू खेळलाय. आपल्या संघाला अडचणीमध्ये टाकताना दिसतोय, संकटामध्ये टाकताना दिसतोय राजची ही पारी, राजची ही इनिंग. आणि राजने आता मात्र ठोकलाय, ठोकलाय. यूज क्रॅकिंग मॅसिव्ह षटकार. राजने आता मात्र पोचवली 14 धावेवर. राज सुरगावले या फलंदाजाला अशाच मोठे फटके मारावे लागतील. त्याच्यामध्ये टॅलेंट आहे, त्याच्यामध्ये निश्चितच एक चांगला प्रदर्शन करण्याची हिम्मत आहे आणि हिम्मत करणार का हा खेळाडू. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, परंतु फटका मात्र फसलाय आणि हितेश कासारच्या हातामध्ये चेंडू जाणं म्हणजे तुम्हाला जावं लागेल बॅक 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 टू द पवेलियन. वांगणी वर्सेस निश्चय 11 पीके.
छानपैकी करून घ्यायचंय. निश्चय 11 PKR CKR चा कर्णधार समाधान शिंदे उपलब्ध झालेले आहेत आणि निश्चय 11 PKR CKR स्वराज 11 संघ, स्वराज 11 ऋतुज भिसे, कर्णधार ऋतुज भिसे, आपण नाणेफेकीसाठी यायचंय. मयूर ठमके हा एक लेफ्ट हँड बॅट्समन ज्याने 2022-2023 मध्ये जास्तीत जास्त धावा करण्यामध्ये टॉप 5 मध्ये तो आला होता. 2022 असो 2023 असो ज्याने अतिशय गाजून सोडला असा हा डावखुरा फलंदाज. आता मात्र आपल्या संघाला सावरण्याची जिद्द ठेवायला लागेल तरच हा सामना आपण जिंकू शकता. कारण 57 धावांचा टार्गेट आहे आणि पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा आल्या होत्या आणि आता सुद्धा 7 धावा आलेल्या आहेत. मोठे फटक्यांची गरज आहे ती मयूर ठमके आपल्या संघाला. ओहो, सुंदर चेंडू पुन्हा एकदा प्रीतम याचा. एका धावेवर इथे मात्र समाधान मानावं लागतं. षटक क्रमांक 2 समाप्त होतोय. 2 षटकाखेर धावसंख्या 15. आता उर्वरित 12 चेंडू मध्ये 42 धावांची गरज आहे. जर आपण पाहिलं तर 21 धावांचा रिक्वायर रन रेट असणार आहे. प्रत्येक षटकामागे 21 धावा जमवाव्या लागतील. आता मात्र हा सामना जवळ शर्यू इंटरप्राइजेसच्या मुठ्ठीमध्ये जाताना दिसतोय. पूर्णपणे पकड मजबूत करताना दिसत आहेत शर्यू इंटरप्राइजेस हा संघ. जय म्हात्रे आणि मयूर ठमके यांना संघर्ष करावा लागेल. झेप उंच घ्यायची असेल ना तर वाट बघून पाठ नाही फिरवायची, फक्त तयारी जोरात ठेवायची. कारण इतिहास पराभवाची सुद्धा नोंद घेते. फक्त संघर्षात दम असला पाहिजे, संघर्षात दम असला पाहिजे आणि संघर्ष हे करावं लागणार आहे मयूर ठमके आणि जय म्हात्रे यांना. गोलंदाजी मार्कवर येतोय मंथन मांडे. अरे त्यांची चर्चा झाली आपण काय बारा चेंडू आणि 11 चेंडू 41 धावांची गरज आहे. मंथन ज्याने कालच्या दिवसामध्ये खरंच एक सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन केलं होतं. मंथन, जय म्हात्रे आणि हा झेल होतोय का? सुंदर झेल करण्याचा प्रयत्न होता. आणि रनआउटच्या रूपामध्ये बाद होतोय. जय म्हात्रे मात्र माघारी जातोय, चूक करतोय. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होता परंतु खेळाडू होतोय बाद. डीजे मास्टर कमांड डीजे.
साठी ज्याने ओम 11 प्लस या संघाला मॅच विन करून दिली होती, असा तो मॅच विनर आता मात्र येतोय, ज्याने 3 चेंडू 6 धावांची गरज असताना षटकार मारून सामना विन केला होता आणि पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला होता. तोच येतोय फलंदाज सुजल किलंजे. चांगला फटका येतोय सुजल याचा आणि हा चेंडू होतोय फरार सीमा पार 4 धावांसाठी. एक ताकदवर फटका. आणि सुजलने आल्यानंतर वेलकम केलं, स्वागत केलं, 4 धावाने स्वागत केलं. धावसंख्या वाढली, धावसंख्या जाऊन पोहोचली 21. सन्माननीय रुपेशजी कदम हे उपस्थित झालेले आहेत, तरी त्यांना विनंती करेन रुपेशजी कदम ज्यांनी या स्पर्धेसाठी लागणारा जो कूलर आहे मॅन ऑफ द उत्कृष्ट गोलंदाज साठी ज्याने कूलर दिलेला आहे, श्री साई ऑटोमोबाईल्स पाली चे ओनर रुपेश दादा कदम यांचं इथे स्वागत होतोय. ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये त्यांचं सहर्ष स्वागत होतोय. त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठाकडे यायचंय. रुपेशजी कदम. धावसंख्या झालेली आहे 22. 35 धावांची गरज आहे, अजूनही 35 धावांची गरज आहे. आहा सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. मंथन याची बहरदार खेळ पाहायला मिळतोय आणि षटक क्रमांक 3 येथे समाप्त होताना दिसतोय. 6-35. मयूर ठमके यांनी खरंच निराश केलंय. 4 चेंडू मध्ये फक्त एकच धाव केलेली आहे. 3 चेंडू ते डॉट झालेले आहेत, त्यामुळे आपल्या संघाला अडचणीत टाकलं ते राज दुर्गावले यांनी 4 निर्धाव चेंडू, मयूर ठमके यांनी 3 निर्धाव चेंडू आणि जय म्हात्रे यांनी 1 निर्धाव, असे टोटल जर पाहिलेत तर 8 चेंडू निर्धाव गेलेले आहेत. आणि जेव्हा तुम्ही निर्धाव चेंडू खेळत असतात आणि 57 धावांचं टार्गेट असतं, तेव्हा आपल्याला हे निर्धाव चेंडू सामन्याकडून घेऊन जात असतात आणि निश्चितच सामना हा ओम 11 प्लस संघाकडून दूर गेलेला आहे, दूर चाललेला आहे. आता शेवटचा चेंडू मध्ये 35 धावांची गरज आहे आणि ही किमिया, हा रेकॉर्ड, हा इतिहास रचतोय का हा फलंदाज सुजल किलंजे. 6 चेंडू 35 धावांची गरज, रेकॉर्ड ब्रेक करतोय का? या ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये 6 चेंडू 35 धावा कुठल्याही फलंदाजाने केले नाहीयेत. आणि हा चेंडू लेग साइड सोडून जातोय, पंचाने घोषित केलं. आणि आता मात्र 6 चेंडू 34 धावांची गरज आहे. स्कोरर तुषार म्हात्रे जर अवेलेबल असतील, तुषार म्हात्रे, तर स्कोररचं काम पाहिजे. तुषार म्हात्रे वरवटणे गावचे. आणि खेळाडू बाद होतोय. कम ऑन डीजे. संकेत मात्र पहिल्या चेंडूवर विकेट्स आणि दुसऱ्या चेंडूवर झेल उडाला होता.
झेल मात्र घेता आला नाही आहे तुषार याला. दुसऱ्या चेंडूवर सुद्धा विकेट्स मिळाला असता आणि हा सामना ओम 11 पल्लस संघाकडून आता मात्र निसटताना दिसतोय, पराभवाच्या छायेखाली जाताना दिसतोय ओम 11 हा संघ. झेल कॉटन बॉलचा प्रयत्न आणि सक्सेसफुल होतोय. काय सुंदर झेल म्हणावं लागेल. कमलाकर तेलंगे, पंकज कोकाटे आणि सुंदर चेंडू आहे. सुंदर चेंडू आहे. विश्वास गायकर, विकास ठाकूर, विनोद भुरुमकर, शरद भोईर या सर्वांनी अथांग मेहनत घेतलेली आहे या ग्रामीण प्रीमियर लीग साठी. खरंच हा नेत्रदीपक सोहळा पूर्ण करण्यामध्ये या कमिटीचं खूप महत्व आहे. आणि सुंदर झेल